भावी सरपंच माननीय श्री नितीनदादा मासाळ यांना दैनिक समतेचा आवाज या संपूर्ण टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दैनिक समतेचा आवाज विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य बोल महाराष्ट्र न्यूज मैत्री हाच आमचा स्वाभिमान ग्रुप महाराष्ट्र राज्य उपसंस्थापक मच्छिंद्र करे। सांगली शहरातील इंदिरानगर परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य नळवाहिनी गटारीमधून जात असल्याने नागरिकांना दूषित पाणी मिळण्याचा धोका निर्माण झालाय। तसेच परिसरात सांडपाणी व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या समस्येबाबत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत महानगरपालिकेला तत्काळ नळवाहिनी सुरक्षित ठिकाणी हलवून स्वच्छ व पुरेसा पाणी पुरवठा करण्याची तसेच सांडपाणी व्यवस्थेची सोय करण्याची मागणी केली आहे। अन्यथा गटारीचे सांडपाणी घेऊन महानगरपालिकेला अभिषेक घालण्याचा इशारा संघटनेने दिलाय। यावेळी शहराध्यक्ष विनायक मोरे, ज्येष्ठ नेते मधुकर शेसवरे, अनिल कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते। सांगली येथून दीपाली वाघमारे यांची रिपोर्ट। घंटा गाडी यायची आणि काय पाहिजे घंटा गाडी येते काय येता ना इकडं गटरवाडी येणं झाले ते आणि मग काम करते सोडा। मुकदमनं काय केलंय, पहिला होतात की नाही मुकदमची वारलेली बघा, मेलीत बघा ते काय त्यांचं नाव बाबासाहेब, त्याने 8-8, 9-9 कामगार पाठवत होते, सगळं स्वच्छता होत होतं। आता नुसतं का नाही 2 पाठती नाही तर 1 पाठती एकानेच काढायचं आणि एकानेच भरून न्यायचं। असं कधी होईल का? 4 कामगारांचं काम आहे की नाही, एकच कामगार पाठवते आता बघा ही सगळ्या आळ्या सगळ्या घरात गेले, तिने फोटो पण काढून ठेवलेत मोबाईलला, ते पण आणलं। पावसाळ्यात तर असं पाणी आहे बघा, हो का इथं पाणी जात नाही पुढं नाही, हो काय प्लॉट मधनं पाडलेलं त्यांनी तर किती दिवस जाऊन देणार बघा, हो का इथनं जात नाही पाणी, काय नाही, पावसात सगळं थांबतंय पाणी, सगळ्यातल्या पाण्यात असं धरून उभा राहायचं, भांडी सगळी पाण्याची जाते तिथं घाण। आणि हे गटरीचं पण बघा, हे सगळं असं टाकलेलं आहे। कचरा काय केलेला गटरीतला कचरा कुठं टाकतात, तो शिफ्ट्या पण दाखवलं मोबाईलला आहे त्या, पाणी तर नाही यायचं, 2 घराला पाणी पुरवणा। या बायका सगळ्या, हे बायला चालता येत नाही, ती बायका ती पाय धरून तिकडे जाते, तिकडे मागत पाणी पाणी जात नाही, काय नाही, सगळं करायचं आहे ते। शौचालय शौचालय जाते 100 फुटला कोण कोण नाही दिले, नाही दिले कोणालाच नाही। कुठं संडास शेल्टरच्या माध्यमातून संडास सगळ्यांना बांधायला दिले होते। अहो ती एकदा मॅडम आले, आम्ही आमच्या गल्लीला एवढं लय हे झाले बघा, तेवढं सांगायचं। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधील इंदिरानगर स्लम एरिया झोपडपट्टी असलेला हा परिसर, या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरी सुविधांपासून इथली जनता त्रस्त आहे, भयभीत आहे आणि यांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाही। आता ह्या इंदिरानगर परिसरामध्ये आम्ही भेट दिल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की या ठिकाणी गटरीची सोय आहे, पण गटरीमधलं सांडपाणी जाण्याची सोय नाही आणि या परिसरामध्ये पाणी कनेक्शनचं पाईप आहे ती सुद्धा गटरीमधूनच आहे, पण पिण्याचं पाणी आणि गटरीचं पाणी एकत्र आलं तर येणाऱ्या या वस्तीतील लोकांना ते पाणी पिल्यानंतर आजाराची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या गटरीमध्ये लहान मुलं वगैरे खेळत असताना ती लहान मुलं जर त्या गटरीमध्ये जाऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे। तरी महापालिकेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आवाहन करतोय की या लवकरात लवकर या इंदिरानगर परिसरातील समस्या सोडवण्यात याव्या, अन्यथा या गटरीतीलच पाणी तुमच्या महानगरपालिकेला आम्ही घेऊन अभिषेक घातल्याशिवाय राहणार नाही। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा दैनिक समतेचा आवाज आणि बातम्यांना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।